आपल्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत. चव्हाण साहेब, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. मराठवाड्यातून आज पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे. प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर आहेत आणि 11 वाजता त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काय सांगाल? असं आहे की अनेक लोकांना काँग्रेसमध्ये आपलं भवितव्य हे सुरक्षित वाटत नाही. पक्षाकरता निष्ठेने काम करणारे बरेचसे लोक आहेत. काँग्रेसमध्येही आम्ही सर्व काम करत होतो, पण काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये नेतृत्वहीन झालेला आहे आणि त्यामुळे लोकांना आपल्या भविष्याची, पक्षाच्या भविष्याची आणि स्वतःच्या भविष्याची शाश्वती वाटत नाही. त्यामुळे स्वाभाविक लोक आता काँग्रेसमध्ये फार काळ टिकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. तर त्या पद्धतीने कदाचित हे होत असावं असं वाटतंय मला. त्यांच्या पक्षप्रवेशामागे तुमचा देखील हात आहे, नाही, तुम्ही देखील. माझा काही रोल नाही, माझा काही रोल नाही आणि मी त्यांना अनेक दिवसामध्ये त्यांचा संवाद नाही आहे. त्याच्यामुळे माझा त्यांच्या पक्षप्रवेश जो काही अपेक्षित आहे त्याच्याशी मला काही संबंध नाही. साहेब, सातत्यानं मोठे लोक काँग्रेसमधून बाहेर पडले. मिलिंद देवरा असतील, अशोक चव्हाण असतील आणि आता प्रज्ञा सातव. या तिघांचा आरोप एकच आहे की गडबाजीला कंटाळून आम्ही बाहेर पडलेलो आहे. प्रत्येक जिल्ह्यात परिस्थिती वेगवेगळी आहे, परंतु ह्याचं नुकसान असं आहे की निवडणुकीचं राजकारण वेगळं आहे आणि नॉमिनेशनचा विषय वेगळा आहे. जिथे निवडणुकीचा प्रश्न येतो त्या ठिकाणी मेरिट पाहावं लागतं. लोकांमध्ये कोण पॉप्युलर आहे, कोण निवडून येण्यासारखं आहे हे पाहावं लागतं. आणि नेतृत्वाला आपल्या कार्यकर्त्यांची किंवा नेत्याची जाण असली पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याचशा वेळेस काम करणारे बाजूला राहतात आणि काम न करणारेच अपेक्षेने पुढे येतात आणि त्यातून मग वाद निर्माण होतात. मला वाटतं की नेतृत्वाने याचे लक्ष देऊन स्पष्ट संदेश दिला असता तर कदाचित काँग्रेसमध्ये घडलं नसतं. बरं, मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढत आहे, याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, असं आहे की आता स्थानिक परिस्थितीमध्ये सोबत कोणी घ्यायलाच तयार नाही आहे तर त्यांना पर्याय शिल्लक राहिला नाही, अशी परिस्थिती आहे. तर नांदेडची महानगरपालिकेसाठी अशोक चव्हाणचा प्लॅन बी काय राहणार आहे? हे प्लॅन ए बी काही नाही आहे. जशी परिस्थितीप्रमाणे निर्णय आम्ही घेऊ. आम्ही युती संदर्भातली चर्चा ही शिवसेनेशी आमची जी समिती आहे नियुक्त केलेली पक्षाने, ती समिती आणि शिवसेनेची लोकांची चर्चा काल सुरू झालेली आहे आणि त्यामुळे त्यातून काही निष्पन्न चांगलं झालं तर आनंदच होईल. तर तुमच्यासोबत शिवसेना दिसत आहे, पण अजितदादा गट दिसत नाहीये. नाही, तो आता मुंबईतच मला वाटतं महाराष्ट्रामध्येच त्यांची काही चर्चा एकत्रपणे लढण्यासंदर्भात झाली दिसल्या असं दिसत नाही आहे. त्यामुळे कदाचित त्यांचं काहीतरी वेगळा निर्णय असावा असं वाटतंय, पण आमच्याकडे तसा कुठलाही निरोप नाही आहे. हा निरोप पक्षश्रेष्ठींकडून आला म्हणून चर्चा सुरू आहे त्या शिवसेनेशी. हे होते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यांनी आताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.